नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। अन्न आणि औषध प्रशासन विभागाला औषधे तसेच अन्न पदार्थांच्या दर्जाची तपासणी करण्याचे अधिकार आहेत। त्यामुळे या विभागानं अधूनमधून वेगवेगळी मिठाईंची दुकानं, मोठमोठे मॉल, हॉटेल्स किंवा अगदी छोटी दुकानंही तपासली पाहिजेत। त्या दुकानातील मालाचा दर्जा काय आहे हे तपासले पाहिजे। परंतु अन्न आणि औषध प्रशासन विभाग औषधांच्या दुकानांना जेवढं महत्त्व देतं तेवढंच महत्त्व खाद्य पदार्थांच्या दुकानांना किंवा छोट्या मोठ्या स्टॉलला देत नाही। विषबाधा झाल्याशिवाय या दुकानांच्या तपासणीचा विषयही औषध प्रशासन विभाग कधी काढत नाही। किंबहुना खाद्य पदार्थांचे दुकाने, टपऱ्या, मोठमोठे मॉल, स्वीट मार्ट आदी तपासणीची जबाबदारी आपली आहे याचा या विभागाला विसर पडलेला असतो असं दिसून येत आहे। तसेच याबाबतचे आरोप स्थानिक नागरिकांनी केले आहेत। शहरी भागात अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत थोडीशी जाण असली तरी ग्रामीण भागात मात्र तेवढी जागरूकता नाही। त्यामुळे शाळा महाविद्यालयांच्या आसपास तसेच काही मिठायांच्या आणि अन्य दुकानांमध्ये निकृष्ट प्रतीचे कालबाह्य खाद्यपदार्थ विकले जात आहेत। त्यामुळे अनेकांना विषबाधा सारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतंय। अन्न आणि औषध प्रशासन विभाग मात्र याकडे डोळे झाक करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। ग्रामीण भागात कमी पैशातून पदार्थांची विक्री केली जाते, त्यामुळे पोटदुखीसह अन्य आजार होतात। सध्या महाराष्ट्रात जीबीएस या आजाराची मोठ्या प्रमाणात चर्चा असून त्याला निकृष्ट प्रतीचे खाद्यपदार्थ हेच मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे। या पार्श्वभूमीवर तरी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं तातडीनं संबंधित ठिकाणी तपासणी करून कारवाई केली तर अन्य ठिकाणच्या निकृष्ट प्रतीच्या पदार्थांना आळा घातला जाऊ शकतो अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। तर याशिवाय शाळा महाविद्यालयाच्या परिसरात मद्य, तंबाखू, सिगारेट व अन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे। 18 वर्षाच्या खालील मुलांना सिगारेट देण्यासही बंदी आहे। मात्र असं असताना शाळा महाविद्यालयाच्या परिसरातील छोट्या टपऱ्यांवर तंबाखू, मावा, गुटखा आणि सिगारेटसह अन्य बंदी असलेल्या वस्तूंची सर्वात जास्त विक्री होत असून त्यावर शासनाच्या कोणत्याही यंत्रणेचं नियंत्रण नाही। त्यामुळे अनेक विद्यार्थी अल्पवयातच व्यसनांच्या आहारी जातात। तर ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयाजवळ जी दुकानं आहेत त्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात येत आहे। तसेच अन्य व्यावसायिक यांचीही तपासणी मोहीम घेऊन असे अन्न पदार्थ आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय सुरेश साळुंखे यांनी माध्यमांना दिली आहे। मात्र मनोर परिसर तसेच मस्तान नाका, टेन नाका येथेही दुकानं, मॉल किंवा गावात अगदी छोटी दुकानंही आहेत, तेही तपासली पाहिजेत। मात्र या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून तपासणीचा मुहूर्त कधी लागतो ते पाहावं लागणार आहे।